राजकारण हे किती नीच पातळीला गेला याची सर्व आपण पाहिलं। जसं उद्धव ठाकरेंनी जेव्हा म्हटलं की शेतकऱ्याची कर्जमाफी मी करेल, उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्याची कर्जमाफी केली बिना अटी शर्ती सोबत। पण यावेळच्या इलेक्शन मध्ये फडणवीस भर स्टेजून बोंबलला की शेतकऱ्याचा मी सातबारा कोरा करेल, पण अजूनपर्यंतही त्यांनी कुठल्याच प्रकारची घोषणा केली नाही। म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला त्यांनी पानं पुसत आहेत असं म्हणण्यास काही हरकत नाही। त्यावर राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवारनी सुद्धा स्पष्ट वक्तव्य केलं की हे कर्जमाफी होणार नाही म्हणे। तसेच जेव्हा काँग्रेसचा राज्य या भारतावर होतं तेव्हा स्मृती इराणी यांनी सिलेंडर वाढीच्या विरोधात काय काय तांडव केला। पहिलेच ते हिरोईन बाई, नाटकी बाई, त्या बाईनं एवढा तांडव केला की असं वाटते की आता हे सिलेंडर बिलकुल झिरोवर आणून ठेवतात, 100 रुपयाचा सिलेंडर भेटते। आणि आपल्या भारताचे पंतप्रधान सुद्धा यांनी सुद्धा ते केरोसिन बंद करून टाकलं, त्याच्यावरची सबसिडी उठवली। झाडेबंदीला अगोदरपासूनच विरोध आहे, पण अशा वेळेस सिलेंडरचे भाव कमी तर नाही झाले, पण उलट सिलेंडरचे सर्व महागाई वाढल्याने सिलेंडर 900 950 पोहोचलं आणि आताही 50 रुपये वाढवले। त्यामुळे महिलांचं बजेट घरातील कोलमडलं। याकरता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सौ अलकाताई पारडे यांच्या नेतृत्वात दर्यापुरातील महिला यांनी तहसीलदाराला चूल भेट दिली। शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोष करून संगीताताई पुंडे, सुनीता मंडवे, भावना सोळंके, कविता मालवे, संगीता चौडे, विद्या भय, संगीता बनारसे नमस्कार, सर्व महिला एकत्रित होऊन त्यांनी इथे चूल भेट निवेदन दिली। करण्यासाठी सगळ्या महिलांसोबत आलेली आहे। भरगुणामध्ये आमचं एकच म्हणणं आहे की जे दर वाढ केलेली आहे सिलेंडरमध्ये, त्या सिलेंडरमध्ये आता कमीत कमी आम्हाला परवडण अशी तरी झाली पाहिजे की पुढे चलून आम्हाला त्याच्याऐवजी चूल आत्ता हातात आली आहे, त्याऐवजी आम्हाला शेवटी पर्यटनावर आलं नाही पाहिजे। त्याच्यासाठी सरकारनं आम्हाच्याकडे थोडंसं दुर्लक्ष न करता केंद्र करून लक्ष देऊन आमची जी उपस्थिती इथं केलेली आहे आम्ही त्याचं लक्ष दिलं पाहिजे, आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे। बस एवढंच ऑफिसमध्ये इथे आलेले आहोत आणि आमच्या समस्या याच्यासाठी आलेला आहोत की सिलेंडरमध्ये भाव कमी करावं, दरवाढी कमी झाली पाहिजे। शिवसेना उभाटाच्या सर्व महिला आघाडीच्या इथे पदाधिकारी SDO कार्यालयामध्ये उपस्थित झालेलो आहोत आणि सिलेंडरची जी दरवाढ केलेली आहे सरकारने त्या संदर्भात आम्ही एक निवेदन दिलं आणि एक प्रतिकृती म्हणून SDOला चूल भेट दिली। महागाई संदर्भात आश्वासनं दिले होते, परंतु आजची घडी पाहता प्रत्येक याच्यामध्ये महागाई झालेली आहे, त्या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। मी सौ अलका निलेश पारडे आमच्या महिला आघाडीतर्फे सरकारला म्हणजे साहेबांना इथं निवेदन देत आहोत, गॅस वाढीचे जे दर वाढले आहेत ते लवकरात लवकर या केंद्र सरकारने कमी करावे। गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे। धन्यवाद। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका।